वास्तविक पाहता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा केलेला सत्कार हा एक राष्ट्रीय सत्कार होता आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही एक आनंदानं बघत होती। परंतु नेहमीच चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायची सवय असलेल्या संजय राऊतानं या कार्यक्रमाकडे राजकीय हेतूनं पाहिलं आणि ही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात कधी दिसून आली नाही। एवढ्या घाणेरड्या विचारातून संजय राऊत या कार्यक्रमात बघत आहे असं एकूण दिसून येते। त्यांच्या सत्काराच्या वेळी ठाकरे गटाची खासदारही उपस्थित होती, त्याच्यामुळे अनेक चर्चा होत नाही की ठाकरे गटाची खासदार आता शिंदे गटाला चालली। हळूहळू संपूर्ण उबाटा ही खऱ्या शिवसेनेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी विलीन होईल। याच्यावर आदित्य ठाकरे यांनी दिल्ली येथे काही खासदारांची बैठक बोलल्याचं कळते। राहुल गांधीची सुद्धा चर्चा ते करणार आहेत, पण पवार साहेबांनी त्यांनी भेट घेतली नाही। काही कुठं तर म्हणजे काय चालू आहे? शिवसेनेचे खासदार सध्या आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक वेगळा विचार करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळं हे खासदार शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत चाललेत या भीतीग्रस्त पोटी आदित्य ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत। परंतु थोड्या दिवसात फार मोठ्या संख्येनं उबाटाचे खासदार खऱ्या शिवसेनेत सामील होतील। फडणवीस साहेबांनी परवा काल राज ठाकरे साहेबांची देखील भेट घेतली आहे। कुठं तर त्यांच्यात विधान परिषद वगैरे चर्चा पडाली ठाकरेंची। ही सदिच्छा भेट होती। एकूण राजकारणात फडणवीस साहेब आणि राज ठाकरे साहेब हे व्यक्तिगत पातळीवर चांगले मित्र आहेत आणि त्यामुळं फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिली भेट आहे। कदाचित राजसाहेबांनी त्यांना घरी चहा पाण्यासाठी बोलवलं असेल। कुठं तर सारखं रोज उठून सकाळी रावसाहेबांची टीका महाराष्ट्र राज्य ऐकते। पूर्वी कापडाच्या गिरण्या असायच्या, सकाळी बोंगा त्याचा वाजायचा, असा हा रावताचा बोंगा सकाळी वाजतच राहणार आहे। आता महाराष्ट्राची जनता ह्या बोंग्याला कंटाळून गेलेला आहे, त्याच्याकडे कोणी आता लक्ष देत नाही आणि एकूण संजय राऊताच्या सगळ्या भूमिका ज्या पवार साहेबांना हा राजकारणातील विश्व राजकारण करणारा माणूस व्यक्तिमत्व म्हणत होता, त्यात पवार साहेबावर 3 महिन्याची टीका करायला लागला आहे। एवढं राजकारणात वैचारिक स्थित्यंतर करणारं व्यक्तिमत्व यापूर्वी महाराष्ट्रात झालेलं नाही। संजय राऊत हा एक महाराष्ट्राचं हळूहळू खेळणं बनत चाललेलं आहे। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।